हॅलो. चला मॅचला करायची आहे सुरुवात. विनंती करतोय थोडंसं घाई करणं इथून मध्ये तुम्हाला बंधन करायचं असेल. खूप सारा वेळ खर्च करताय, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा आणि मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता राजा गुळवी इथे मात्र येतोय आणि राजा गुळवीकरिता मी सातत्याने म्हणतो की निंबवली क्रिकेट का राजा कोण, राजा गुळवी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपल्याला इथून आता पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम केवणी संघाकडून अक्षय आणि निकेत, क्षमस्व संकेत मैदानाच्या आतमध्ये हे दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता पॉवर प्लेचं षटक राजा गुळवी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, ओ हो पहिलाच बॉल या वेळेस इथून मात्र पाहताय चांगला चेंडू आहे. आपण इथून आता पाहताय निर्धाव फेगी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर असं वाटलं की कदाचित सिंगल डबल कन्वर्ट केली जाईल, खातं खुल्लं करण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रयत्नाला रोख लावताना सध्या तरी राजा गुळवी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून आता पाहतोय गोलंदाज सियर. पुढचा बॉल खूप आहे चेंडू आमेमध्ये, यावेळेला फटका फसतोय की काय, तर यस डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पॅव्हेलियन. आपण इथे मात्र ऐकतो आणि अध्यक्ष आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचं एक गीत आपण इथून ऐकतोय. अनेकदा फ्री एंट्री टुर्नामेंट्स त्यांच्याही मार्फत आपण पाहिल्यात. सध्या तरी या चेंडूवर का आपण विचार केला तर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होताना आपल्या इथून मात्र पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसाद इथून मात्र दाखल होत असताना धावा संख्या 1-0 या अंकावर फलक स्थिरावत असताना टीम केवणी संघाची खूप सारा दूरवरचा प्रवास करून केवणी संघही मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आता पोहोचलाय. चला राजा थोडंसं गेम करायचं इथून मात्र स्पीडअप, वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं असेल इथून मात्र तुम्हाला बंधनकारक. गोलंदाज यार, पुढचा बॉल यावेळेस आपण मात्र आता क्षेत्ररक्षकाकडून चुकी करताना पाहायला मिळते. बॅकअप शुभम कडून चांगलं बॅकअप मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि काय घडतं मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली किती धावा, तर यस एकच धाव इथून मात्र मिळताना पाहायला मिळते. धावफलक 1 या अंकावर आत्ता मात्र जाऊन पोहोचत असताना खातं खुल्लं केले गेले टीम केवणी दिवा संघाचं. एक बाद धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. फलंदाज बाद होतोय, परतावा लागेल फलंदाजाला ही तंबूच्या असल्याला. मध्ये कदाचित नव्हता, पण मैदानामध्ये असलेल्या काही गोष्टींमुळं आपण जर का बघितलं तर ते मात्र चेंडू अडलाय आणि धावा मी घेतल्या गेल्या. त्या चेंडूवर 2 धावफलक, 2 धावेच्या बढतीनं 3 या अंकावर धावफलक. 2 बाद 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये निंबवली क्रिकेट का राजा गुळवीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतं.
सिंगल मिळतीये आणि रनआउटची विकेट याही वेळेला फलंदाज बाद. केवणी दिव्याच्या स्पर्धेमध्ये जॉईन झालो होतो आणि अतिशय चांगलं मैदान त्यांनी तिथे मात्र बनवलंय. संपूर्ण गोल असं हे मैदान आपण केवणी दिव्यामध्ये पाहतोय. चहूबाजूनी असणारं निसर्गरम्य असे वातावरण. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा राजा तयार षटकात येईल. पुढचा बॉल या व्यास पुन्हा एकदा मिस करतील. फटक्याला पण व्हाईट बॉलचा इशारा पंच मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दर्शवत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. चेंडू संपुष्टात येत आहेत. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल पुन्हा एकदा निर्धाव फेकी. षटक संपेल क्रमांक 1 सर राजाचं. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या स्थिरावत असताना 4 या अंकावर. ही जोडी खूप सारी गाजताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. शुभम येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता. समोर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभम तयार. चला घाई करा थोडं विनंती असेल. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज या षटकातील पहिलाच बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात डिलिव्हर केला गेलाय. धावफलक 21 धावेने पदार्थ आणि जाऊन पोहोचतं ते म्हणजे अर्थातच 5 या अंकावर. चला साईश खारबाव आणि मापोली स्टार विनंती असेल आपण या मॅच नंतर त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. साईश खारबाव आणि अर्थातच स्टार 11 मापोली आपण हे 4 षटकं संपल्यानंतर त्वरित नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. ओव्हर टू ग्राउंड ओव्हर टू मॅच आपण पाहताय. सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 6 या अंकावर धावफलक. स्लो क्रिकेट लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मार्फत आपण सध्या तरी इथून मात्र पाहतोय. पॉवरफुल 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 स्ट्रोक. सक्सेसफुली स्ट्रोक उडवले गेले चेंडूला आणि पाठवलं गेले सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6.
षटकार आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होताना पाहत आहे आणि सध्या तरी केवणीकर म्हणत असतील इसका इथा मुझे इंतजार. दिवे संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस बॅटच्या फेसमध्ये चेंडू थोडासा कार्पेट पद्धतीनं ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल अंकित होतीये, धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 13 या अंकावर. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 13. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष. विजयजी भोईर जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे त्वरित. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात, धावसंख्या 13. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज शुभम पुरुष एकदा घ्या. पुढचा बॉल यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून घडतीये चूक. बाउंड्रीच्या दिशेने वेग धारण करत निघालाय चेंडू सरळ सीमारेषा पार. चौकार 4. चौकार आपण इथून मात्र पाहत आहे. चौकार आपण इथून मात्र पाहिलाय. गोलंदाज सिया. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून द्यायचं होतं पण खूप सारा लेग स्टिकच्या बाजूला जाणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहत आहे. वाईट बॉलचा इशारा. दुपारच्या सत्रामध्ये हर्ष भोईर इथे उपस्थित होतात. वेलकम हर्षजी भोईर, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट बॉल आहे, 1 धाव अंकित होतीये, धावसंख्या 1 धावेने जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 18 या अंकावर. गोलंदाज या शुभम. पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉल की यष्ट्यांच्या वरतून, तर यष्ट्यांच्या वरतून हा चेंडू डिलिव्हर होताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहिलाय. 1 फेकी आहे, फार काही मिळणार नाही पेक्षा काहीच मिळणार नाही आहे या चेंडूवर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. चेंडू संपतील आतापर्यंत दुसऱ्या षटकातील 5. पुन्हा एकदा थांबा दर्शवलं गेलंय. षटक संपेल क्रमांक 2चं. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18 या अंकावर. चला आपण जाऊयात शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मुख्य व्यासपीठावर उपस्थित श्री रमेश गायकवाड साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी कैलासजी गरज साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी गायकवाड साहेबांना आपण या क्रीडा मंचावरून सन्मानित करायचं आहे. मायेची उपदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अर्थातच सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र त्यांना सन्मानित केले जातं. आपण सध्या तरी पाहत आहे मायेची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना इथे मात्र सन्मानित करतोय. थँक्यू सो मच साहेब, आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. येस, हॅलो चेक, हॅलो चेक. शाही सन्मान सत्कार सोहळा होताना आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज या षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या षटकातील पहिल्याच बॉलची इथे मात्र उद्घोषणा नो बॉलच्या स्वरूपात होताना सध्या तरी आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर जयला आणले गेले, ज्याच्या नावामध्ये ज्याच्या नावामध्ये जय आहे, विजय आहे. हा खेळाडू पहिल्याच बॉलवर इथे मात्र थोडीशी चुकी करत असताना शुभमच्या मार्फत कान मंत्र धरू दिला असा पकडे येणारा पुढचा फ्री हिटचा आहे. फ्री माइंड फटका कन्वर्ट केला जाईल का? गोलंदाज या पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे, फटका जरी फसला तरी चेंडू फ्री हिटचा होता. फ्री हिटवर रनआउट आउट असतं. सिंगल मिळतीये, धावसंख्या सिंगलला वधारतीये आणि जाऊन पोहोचते 3-20.
गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल या वेस ऑन साइडला. दिशा दर्शवली गेली या चेंडूला. धाव घेण्याची पसंती मोह अवरता आला नाहीये. 2 धावा तर यशस्वीरित्या पूर्ण केल्यात आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या सक्सेसफुली 3 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना चला आम्ही आधी पुकार दिलाय टीम साईशा खारबाव आणि त्याचे विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल टीम स्टार 11 मापोली स्टार. मापोली स्टार आम्ही विनंती करतोय की आपण चला नाणेफेकीसाठी यायचंय. मापोली स्टार आणि साईशा खारबाव. दुसऱ्या चेंडूवर 3 धावा अंकित करण्यामध्ये सध्या तरी यश प्राप्त होत असताना गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस सरळ बॅटने उडवला गेलाय. चांगला स्ट्रोक होता. जणू पाहत आणि पाहतच राहावा या पद्धतीने फटका कन्वर्ट केला गेलाय आणि त्याच्यानंतर सरळ बॅटनं कन्वर्ट केल्यानंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला इथून मात्र जय पाहायला मिळतोय. वय वर्ष 15 आणि क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करत असताना प्रथमतः या पॉवर शेलार नगरीमधून त्याने इथे मात्र सुरुवात केली आहे या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला आणि नक्कीच येणारा काळ हा त्याचा सुवर्ण पाहायला मिळेल. स्ट्रोक पॉवरफुल. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. पहिल्याच मॅच मध्ये षटकार चौकार त्याला पाहायला मिळाले. सुरुवातीचा प्रवास हा खडतड असतो आणि कदाचित जेव्हा आपण खडतर प्रवास करता आणि मग त्याच्यानंतर जी चालना मिळते किंवा त्याच्यानंतर जी आपल्याला सक्सेस मिळतं त्याची सुरुवात जी असते ती खडतर होते आणि कदाचित त्यांनी प्रयत्न खूप सारा जयनी इथे मात्र चांगला केला आणि पहिलाच बॉल जरी नो हाताळला पण त्याच्यानंतरची एक चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. हा षटक संपलाय क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38-38. चला शुभम थोडंसं घाई करणं बंधनकारक असेल. राजा थोडंसं गेम स्पीडअप करणं इथून मात्र बंधनकारक असेल. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता कोणाला आणलं जाईल तर हर्ष गुळवी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. सचिनला आणले गेले षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. वाईट बॉलचा इशारा. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहताय षटक क्रमांक 14 आहे आणि सचिन आणले गेले षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता. पहिल्याच बॉल वाईट स्वरूपात हाताळला गेलाय आणि एकेरी धावेने धावफलक वधारत जाऊन पोहोचतं. 39-39 या अंकावर धावफलक. गोलंदाज या. पुढचा बॉल मोठ्या फटक्यात जायचं होतं. फटका फाईन लेगच्या दिशेने फसतोय की काय. कदाचित चेंडू गेला होता फाईन लेगला पण जाताना दिसला क्षेत्ररक्षकाच्या अंगाला स्पर्श होऊन थर्ड मॅन रिझनला. क्रिकेट आहे कधीही काही होऊ शकतं. धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. इथे मात्र 3 धावफलक पुढे सरसावतं. 3 धावेच्या बढतीनं आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. अर्थातच 3-42 या अंकावर धावफलक. पहिल्या चेंडूचा खेळ खल्लास झालाय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहताना बाकी राहताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल हो या वेळेस फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे.
गरज आहे या चेंडूची, कारण एकंदरीत जर का आपण बघितलं 4 षटकांचा विचार करता फायटिंग स्कोर जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र उभा करत असताना केवणी संघ यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. खूप साऱ्या अतिरिक्तच्या प्रमाणातल्या धावा इथे मात्र आपण खर्च होताना आपण पाहत आहे. व्हाईटच्या स्वरूपात आतापर्यंत 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र दिल्या गेल्या जात आहेत. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेले, चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. बाउंड्राईच्या नजदीक आपण बघितलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी जय वय वर्ष 15 असणाऱ्या या खेळाडूकडून आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळालंय. चेंडू संपतायत 3, धावसंख्या 3 बाद 45. चला गेम थोडंसं स्पीडअप करणं बंद आणि कारक असेल. थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न चेंडू. संदीप भाऊ गरज इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेचे आयोजक आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. संदीप भाऊ गरज गोलंदाज या. पुढचा बॉल हो शफल झालाय. शफल होऊन चेंडूला दिशा दर्शवली गेली आहे. फेकून दिलं जातं चेंडूला बाउंड्राईच्या पलीकडे. षटकार 6. जे आहे मेडिसिन बॉक्स आम्हाला ते उपलब्ध करून दिले. आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत. डॉक्टर अर्थातच ऋषी गुरव कवाड, आम्ही त्यांचंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. त्यांच्याकडून आम्हाला संपूर्ण प्रथमोपचार पेटी आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. मी विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच नेक्स्ट इनिंग करायचं जॉईन होतील. चला मोनीजी पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि साईशा खारबाव आणि मापोली स्टार आपण त्वरित यायचं आहे. थँक्यू.
हॅलो चेक. दरम्यान बजरंग दळचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय दिवेश भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक गोड व्यक्तिमत्व आहे दिवेश भोईर साहेब आणि बजरंग दळचे अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार मंडळी. आपण पॉवर स्पोर्ट शिलार आणि आम्ही शेलारकर आयोजित पॉवर ट्रॉफी 2025 पाहतोय आणि चालू असलेली एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहिलं गेलं तर तिमाई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर केवनी दिवे या संघाला आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना पहिल्या डावामध्ये धावसंख्या फळकावरती टोटल बनवल्या गेल्या 51 धावा आणि 52 धावांचं आव्हान आहे. आणि 52 धावांचं आव्हान पार करताना दोन सलामीचे बॅटर्स एका बाजूने राजा गुळवी आणि त्याच्या समवेत सचिनची जोडी आपण पाहतोय. गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिला फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्ले हाताळण्याकरिता जय तुरेला पाहतोय. सुपर मॅच रंगली. 52 धावांचं आव्हान आहे. राजा पहिलाच बॉल हवेत खेळलेत. एक शाखावर इनसाइड आउट बॉल चालला सीमा रेषा बाहेर. षटकाराकरिता आला 6 धावा. पहिलाच बॉल 52चा पटला करताना राजा गुळवीची साठ खूप चांगला होता. एकदा ऍक्शन रिप्ले पाहूयात आपण. स्टेप आउट केला, पुढे आले आणि त्यानंतर बॅट फ्लो खूप चांगला होता. बॅट रडार मध्ये चेंडू बनवून घेतला. हा पहा पुढे आले अगदी समोर स्लॉट मध्ये चेंडू आणि त्यानंतर बॅकहँडचा वापर करताना ड्राईव्ह केला. कवच डोक्यावरनं बॉल निघून गेला. सलग 6 धावांकरिता आणि षटकाराच्या मदतीने खातं 600च्या स्ट्राईक रेटने 6 या आकड्यावरती. जय तुरे पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईन क्लिअर करताना षटकारानंतर झालेला हा धमाकेदार चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील जाऊन पोहोचला गेला 10 आकड्यावरती. रिप्ले मध्ये आपण चेक करतोय. पुढे टाकलेला पुन्हा एकदा चेंडू 3 स्टंप मध्ये चेंडू होता आणि पॉवर प्लेला कसं भेदायचं, गॅप हंटिंग कशी करायची ही राजा गुळवेला अगदी अचूक पद्धतीने ठाऊक आहे. खूप सारा अनुभव आहे आणि अनेक वर्षांपासून त्याला अशा पद्धतीने लढताना आपण पाहिलंय. मध्यंतरीने बॅट फाईज खूप सारा होता. राजा गुळवीवरती बॅट्स लागत नव्हती पण सध्या पुन्हा एकदा ट्रेंड वरती आहेत. यावेळेस पहा स्वीप केलंय, बॉल चाललाय हवाई सफर करताना आणखी एक धमाकेदार लगातार बार बार अब की बार दूसरी बार दूसरा चौकार. दरम्यान सन्मान्य सुरेश जाधव साहेबांचा इथे शुभागमन झाला. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. राजा गुळवी ऑप्शनच्या बाहेर चेंडू लेग ब्रेक चेंडू होता आणि त्यानंतर सोडू दिलं, चेंडूला जाऊ दिलं आणि निघून गेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चौदा धावा फळकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. बोला तयार. आणखी एक चांगला बॉल. पुन्हा लेग ब्रेक चेंडू हाताळला गेला आणि बॅक टू बॅक मागचे 2 डॉट बॉल आलेत. खरं तर आता गोलंदाजाला समजलंय की राजा गुळवीला कोणत्या लेंथ वरती चेंडू करायचे आहेत, कारण की पहिले 3 चेंडूंचा यूज केला, अगदी पुढे टाकलेले फ्रंट लाईन बॉल होते आणि त्यानंतर जर पाहिलं या तिन्ही चेंडूवरती मोठे फटके आले, पण आता थोडीशी लेंथ जी आहे ती पाठी ठेवले आणि कटर चेंडूचा वापर केला जातोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं बॅटवरती, तितक्या चांगल्या पद्धतीने बॉल नाही आला आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली टोटल 15 आकड्यावरती.
षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 15 धावा फलकावरती जिथे राजा गुळवी आणि सचिन बॅटिंग करतात. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती जाऊयात आपण जिथे शाही सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्मान्य किरणजी भोईर साहेब हे आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि सन्मान्य किरणजी भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान करिता संदीप घरत यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य आपण सन्माननीय किरणजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान शाही सन्मान करूयात कंप्लीट. अनेकदा पाहिलंय ज्यावेळेस तुमच्या शरीरावरती चेंडू येत असतो आणि तुम्ही अडवत असता ते 4 ते 5 सेकंदचा टाइम आहे ना तो फार महत्वाचा असतो. तिकडे 2 ते 30 सेकंद लेट जरी झाला अडवण्यासाठी किंवा चेंडू हातातून सटकला तरी पण दुसरी धाव कंप्लीट होते आणि हे अनेकदा चित्र पाहिलंय. क्विक बॅटर होते, कॉलिंग चांगली दोघांच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावर जाऊन पोहोचूया जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत टोटल 2 चेंडू झालेत. एक मध्ये वाईड चेंडू होता आणि एक नो बॉल देखील होता. 2 चेंडू झालेत. व तिसऱ्या क्रमांकाचा बॉल यावेळेस लटकट पंच केला. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर कव्हर पॉइंटला 4 धावेंकरिता. आणखी एक चौकार राजाच्या बॅटमधनं. आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. टोटल धावा फळकावरती आपण पाहतोय 25 आकड्यावर. विकेट घ्यावं लागेल टीम केवढी दिव्य संघाचा जर विचार केला तर विकेट नाही मिळाला तर अन्यथा मॅच फार दूर जाऊ शकते. त्यामुळे विकेट टेकिंग ऑप्शन. पुन्हा एकदा लोवा फुल टॉस होता ऑन साइडला. अगदी मोठा फटका ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि त्यानंतर आणखी 2 धावा फळकावरती बनवल्या जातील. फेकी वाईडिशा आहे पण बॅकअप देखील पाठीमागे खूप चांगल्या पद्धतीने. 2 धावा फळकावरती 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्या देखील जाऊन पोहोचतात. त्यामध्ये टोटल 27 आकड्यावरती. ज्यावेळेस केवनी दिव्य संघ बॅटिंग करत होतं तेव्हा जर फळकावरती जर पाहिला तर सुरुवातीला अक्षय आणि संकेतचा स्टार्ट ज्यामध्ये टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर जे आहेत ते 3च धावा करून परतले गेले. ज्यामध्ये संकेतने 2 धावा बनवल्या होत्या आणि प्रसादने 1 धाव बनवली. पण मिडल ऑर्डर्स मध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहिली धनेश आणि सुरेशच्या मध्ये आणि त्याच्या मदतीनं धावसंख्या सध्या फळकावरती चांगल्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस होता पण यावेळेस तयार नव्हते फुलटॉस साठी. 1 धाव तिकडे कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती. पहा दुसरी देखील कंप्लीट केली आहे. खूप साऱ्या चुका मिसफिल्डच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याचा बेनिफिट सध्या घेताना पाहायला मिळते टीम वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली बी संघाला. 2 धावा फळकावरती 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात. 29 आकड्यावरती जिथे चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल 29 धावा. 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी सध्या दुसऱ्या डावाचा खेळ चालू आहे जिथे निंबवली संघ बॅटिंग करते. ज्यामध्ये राजा गुळवीने पहा 11 चेंडूमध्ये 26 धावा फळकावरती. सुपर बॅटिंग. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला राजाच्या माध्यमातून. 11 मध्ये 26 त्याने बनवल्यात. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. अजूनपर्यंत विकेट आला नाहीये एकही. विकेट आला तर मॅचचे चित्र बदलू शकते पण बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे हे देखील विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा बाहेर निघाले. जागा बनवून खेळायचा प्रयत्न होता पण तितकं चांगलं कनेक्शन नाही आणि एका सिंगलच्या मदतीने पंच गणेश पाटील सरांचा इशारा. षटक समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 52चा रनचेस मध्ये 52चा पाठलाग करताना धावा फळकावरती 30 पाहतोय. सो विजयासाठी आता इकडनं जर बघितलं गेलं तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. चल नाणेफेकीसाठी या. चला बंटी 11 भरोडी आणि टीम ताडाली संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
तेजस तेजस झोबे, आपण कुठे असाल यायचं आपण. माझ्याकडे वळत आहोत आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण टोटल पाहतोय 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आपण सध्या पाहतोय 3रं चालू आहे. गोलंदाज यार, ओ व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, थोडासा आतमध्ये बॉल आला पण यष्टीरक्षक तिकडे अक्षय नव्हते. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. 22च्या स्वरूपामध्ये पंच कळवा. बॅटची कडा होते आणि बॅटची एज लागून चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉपला 4 धावेंकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 34. 34 आकड्यावरती मेघनाथ आहेत गोलंदाजी करताना. षटक क्रमांक 3रा हाताळण्याकरिता मेघनाथला आणलं गेले गोलंदाजीवरती. आणि पहिला बॉल मी म्हणेन की चांगल्या पद्धतीने हाताळलेला, पण यष्टीरक्षक थोडे फंबल झालं. त्याच्या पाठीमागे शॉट पॉइंट लेगचा खेळाडू देखील नाही अडू शकला चेंडूला. हवेत खेळलेत पुन्हा एकदा. उंचीवरती चेंडू आहे. एक धाव बनवली जाते आणि एका धावेवरती तिकडे थांबवलं देखील जाईल आणि याच एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील दिसेल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय धावा फळकावरती. 35 आकड्यावरती पार्टनरशिप आपण पाहतोय. 15 चेंडूमध्ये 35 धावांची, ज्यामध्ये 14 मध्ये 32 धावा राजा गुळवी बनवल्यात आणि सचिनने 1 धाव बनवली. बॉल तयार. लोवा फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केला. लेफ्ट ऑन ड्राइव्ह, मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर. बॉल निघून चाललाय. हवाई सफर करताना धमाकेदार षटकार. चला जाऊयात मॅच कडे. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं खूप लवकर मॅच फिनिश करायच्या मनसुब्यामध्ये दिसतात सध्या टीम आई बजेश्वरी स्पोर्ट्स निंबवली बी संघ. खूप वर्षांपासून या संघाला आपण लढताना पाहतोय. अनेक सारे मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगला खेळ दाखवतात आणि यावेळेस देखील पहा फुल टॉस बॉल होता. खेळायचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव तर फळकावरती बनवली गेली आणि एका सिंगलवरती थांबवलंय. या संघाचा जर विचार केला तर खरं तर या संघाने मागच्या काही हंगामामध्ये काही स्पर्धेमध्ये खूप सारा स्ट्रगल करताना देखील आपण त्यांना पाहिलं होतं. पण सध्या गाडी ट्रॅकवरती आहे किंवा रुळावरती आहे असं म्हणावं लागेल, कारण की राजा गुळवीचा फॉर्म देखील आलाय. शुभम आजवाला, शुभमचा फॉर्म आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो आणि त्याचसमोर त्याच्या गोलंदाजाने देखील आता त्यांना चांगला सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता सध्या हा संघ खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवतोय. शेवटचा अंतिम बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आणि त्यानंतर डॉटच्या स्वरूपामध्ये निघून गेला. निदाव चेंडू आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 षटकामध्ये असं म्हणावं लागेल की बॅटिंग करणाऱ्या संघाने अर्थात निंबवली संघाने या 3 षटकामध्ये आपलं अधिराज्य गाजवण्याचं काम केलंय आणि आता विजयासाठी 10 धावांची गरज आहे आणि चेंडूंचा खेळ बाकी राहतो 6. दरम्यान शुभागमन होत आहे. एक गोड व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलं आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट पकवाज वादक देखील आहेत आणि भजन प्रेमी देखील आहेत. सन्माननीय आदरणीय मयूर वारगडे साहेब यांचे ते शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आमचे योगेश दादा वारगडे त्यांचे बंधू आहेत, त्यांचे बंधुराज, त्यांचं इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. भजन प्रेमी आहेत आणि आज पकवाज वादक देखील आहेत. पकवाजावरती त्यांचे बोटांचे जादू आपण अनेकदा पाहत असतो आणि आपली कला, आपली संस्कृती आणि आपली परंपरा सांभाळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपण कित्येक वर्षांपासून पाहतो. असे गोड व्यक्तिमत्व आणि आपल्या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, बॉलर आणि आज मॅन ऑफ द सिरीजचं देखील पारितोषिक आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत ते देखील कमी वयामध्ये आपल्या वडील जे करतायत त्यांची वडिलांची जी परंपरा आहे ती पुढे चालवण्याचे काम करतात. हरमन वारगडे. चला मॅच कडे जाऊयात. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहतो टोटल 42 आकड्यावरती 6 चेंडू
आणि 6 मध्ये धावा फळकावरती बनवायच्या 10. केवनी दिवे संघाला पाहतोय सध्या डिफेंड करताना या धावा 52 धावा, एक चांगला स्कोर उभा केला होता, परंतु गोलंदाजी चांगली नाही झाली. गोलंदाजांच्या विपक्षामध्ये खूप साऱ्या धावा आल्या आणि विकेट नाही मिळाले. बघा, ज्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करत असता त्यावेळेस तुम्हाला जेव्हा अर्ली विकेट्स मिळतील किंवा क्रुशियल मोमेंटवरती विकेट मिळतील ना, तेव्हा मॅच बनते. पण अजून देखील मॅच नाही संपलेली असं म्हणावं लागेल, कारण की 6 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. विकेट इकडे देखील आले किंवा डॉट बॉल अधिक टाकले, प्रेशर जर वाढवला गेला मॅच मध्ये तर कदाचित मॅच हातामध्ये देखील येऊ शकते. प्रसाद आहेत गोलंदाजीवरती. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल. या चुका, या सर खऱ्या अर्थाने चुका रोखायच्या आहेत टीम केवणी दिवे संघाला. भरभरून चुका केल्यात. याआधी मिसफिल्ड देखील खूप साऱ्या पाहिल्या, इनफिल्ड मध्ये देखील पाहिल्या, आउटफिल्ड मध्ये देखील पाहिल्या आणि आता देखील यष्टिरक्षकाच्या माध्यमातून जिथे एकही धाव नव्हती ती खर्च केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 43 आकड्यावरती. सो 5 मध्ये धावा फळकावर बनवायच्यात 9. बोलतो यार. हाफ ट्रॅक चेंडू, उसळी घेतली, सुपर बाउन्स पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू होता, चांगलं उत्तर दिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये हा जरूर चेंडू आपण पाहूयात. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने चेंडू निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. हा पहा ऍक्शन रिप्ले. ओ सुपर बॉल, तिखट बाउन्सर ज्याला म्हणतात तो पाहायला मिळाला. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपटून टाकायचा प्रयत्न. बॅटची आउटर एज, इनसाइड एज अँड देन विकेट टेकिंग. विकेट आला निर्णायक क्षणी विकेट आला आणि विकेट आल्यानंतर तर मॅचची परिस्थिती देखील बदलते. ऍक्शन रिप्ले पाहिलं. हाफ ट्रॅकर चेंडू हाताळलेला बाउन्सर होता आणि म्हटलं होतं ना तुम्हाला अशा पद्धतीने गोलंदाजी कमबॅकचे इशारे देण्यासाठी करावी लागेल. आणि तिकडे राजा गुळवीचा महत्वाचा विकेट अंतिम क्षणामध्ये पाहायला मिळाला. मॅचचा पूर्ण मॅच मी म्हणेन की बॅटिंग करणाऱ्या संघाने वन साइड घेऊन जायचं काम करत होते, पण तदनंतर आता सिच्युएशन बदलली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय आणि 3 मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज आहे. आणि सध्या बॅटिंग वरती शुभम गुळवीला पाहतोय आपण. मोठे बंधू परतले गेले आणि त्यांचे अगदी छोटे बंधू आता मैदानामध्ये आहेत. आणि मी चर्चा केली होती की शुभम इनफॉर्म आहे. जे खेळाडू येतात त्यांना मी विनंती करेन की आपण दुसऱ्या साईडने यायचंय, ऑन फील्ड वरून येऊ नका. सिच्युएशन मॅचची जर पाहिली गेली तर आई वजेश्वरी निंबवली ब संघाला विजयासाठी 3 मध्ये 9 धावा बनवायच्या. आणि इनफॉर्म बॅटर शुभम गुळवी सध्या स्ट्रायकर एंडवर. विकेट नुकताच गेलाय, सेट होण्यासाठी आता वेळ नाहीये. गोलंदाज प्रसाद तयार. प्रेक्षकांना किंवा खेळाडूंना विनंती करेन की आपण मैदानामधून येऊ नका. मॅच क्रुशियल आहे आणि या क्रुशियल मॅच मध्ये कोणताही डिस्टर्बन्स नकोय. फुल सेटअप जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. शुभम साठी हा बॉल पुल केलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फेकी करेपर्यंत हे काय घडलंय एक्झॅक्टली मॅच मध्ये. शुभमनी धाव नाही घेतली, पसंती नाही घेतली धाव कंप्लीट करायला. आणि मी म्हणतो ना की जीवनामध्ये कोणताही निर्णय घ्या, योग्य असो अयोग्य, पण तो योग्य करण्याचं काम आता तुमच्या हातामध्ये आहे. शुभमने धाव तर नाही घेतली, 2 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत आणि आता पूर्ण मॅचची जिम्मेदारी किंवा मॅचचे पूर्ण पारड जे आहे ते शुभमच्या खांद्यावरती असेल. या आधी आपण टीम केवनी दिवे संघाच्या जो फील्ड मध्ये चुका घडल्या, गोलंदाजीमध्ये ज्या चुका घडल्या त्याच्यावरती खूप सारी चर्चा केली. पण आता मी चर्चा देखील करेन की प्रसादने जो कमबॅक दिलाय ना तो दर्जेदार पाहायला मिळाला. म्हणून म्हणतात ना की कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये जर तुम्ही करू शकाल तर. आणि सध्या पहिल्या 18 मध्ये 42 धावा आल्या, पण 6 मध्ये 10ची मॅच जी होती ती 2 चेंडू आणि 9 धावेवरती जाऊन पोहोचली. बघा मॅच कुठे होती आणि कुठे पोहोचली. याला सर म्हणतात क्रिकेटची खरी जादू. निर्णायक बॉल लेग स्टंप वरती होता, पंचांचा इशारा.
वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 44 आकड्यावरती 8 धावांची अजून देखील गरज आहे. जय बजरंग कारिवली संघाचे इथे शुभागमन झाला. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बोल तयार 2-8 हो पुल केला इकडे चौकार आला तर मॅच जिवंत राहील. अदरवाईज मॅचचं चित्र बदलेल. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. सायकर एंडला शुभम पोहोचले. 2 धावा फळकावरती बनवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं आता मॅचची सिच्युएशन जाऊन पोहोचली आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी गोल्डन 6 जोडावं लागेल. 6 धावांची गरज आहे. कुठे होती मॅच आणि कुठे येऊन पोहोचली आहे. म्हणून म्हणतात ना की क्रिकेटला का प्रसिद्धी मिळाली आहे ना त्याचं हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण एकतर्फी करण्याच्या प्रयत्नामध्ये होते टीम निंबवली संघ. पण दुसऱ्या बाजूने शेवटच्या षटकामध्ये प्रसाद आलेत आणि जी काय गोलंदाजी प्रसादने केली आहे देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली. चला 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली किंवा ज्या इंटेन्शननी गोलंदाजी केली सुपर लाजवाब म्हणावी लागेल. बघा भरोडी संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचले. टीम ताडाली संघाचे कर्णधार विनंती करतोय मित्रांनो आपण टॉस साठी या, कारण की स्पर्धेचा आजचा शेड्यूल जो आहे तो खरंच खूप लेट झालाय. दुसरीच मॅच आपण पाहतोय, सो प्लीज बी फास्ट. चला 1 चेंडू 6 ची मॅच आहे. शेजारी देखील वाढले. सिली मिड ऑफ आहे. बॉल तयार 1-6 ओ पुल पॉवरफुल सक्सेसफुल निर्णायक षटक होतं आणि त्यामध्ये 1 चेंडू 6 म्हटलं होतं. शुभम गुलवी इन फॉर्म आहे. शुभम फॉर्म मध्ये आहे त्यामुळे तो काही करू शकतो आणि संघाला भरोसा देखील होता. शुभम 1 चेंडू 6 धावा जोडू शकतो. आणि मी आधी म्हटलं होतं की बघा जीवनामध्ये कोणताही निर्णय घ्या, योग्य करायचं की नाही हे तुमच्या हातामध्ये असतं. आणि मुकद्दरचा सिकंदर बनताना सध्या शुभमला पाहतोय मैदानामध्ये. वाह, जबरदस्त बॅटिंग. आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये जिथे आपण मॅच पारितोषिक देणार आहोत. नो डाऊट सुरुवातीला स्टार्ट चांगला दिला आणि मॅचचं इक्वेशन जर बघितलं गेलं तर बदलवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालेला राजा गुळवीला देऊयात आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. जय राजा आपला मॅन ऑफ द मॅच जे आहे ते जयला डेडिकेट करतात. सो जयला आपण इन्व्हाइट करूयात आमच्या व्यासपीठावरती. जय आपण या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. आणि सन्माननीय आदरणीय किरणजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे ते जयला देऊयात. जयची एज जर पाहिली गेली तर वय वर्ष 15 आणि या क्रिकेटच्या विश्वामध्ये पदार्पण करणारा हा त्याचा पहिला सामना होता आणि पहिला मॅच मध्ये खेळत आहे. सो जयला आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देत आहोत. कॅमेरामॅन फोकस करो. ऑल दी बेस्ट जय, तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चांगला खेळ कर असंच. नाणेफेकीचं कौल करूयात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि नाणेफेकीचं कौल करण्याकरिता सन्माननीय आदरणीय आपल्या व्यासपीठावरनं किरणजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर मयूरजी वारगडे साहेबांना मी विनंती करेन की आपण आमच्या सभेत जोडायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 संघाचे कर्णधार आपण पाहणार आहोत. एका बाजूने जर बघितलं गेलं तर बंटी इलेव्हन भरोडी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करताना आपल्याला दिसणार आहे
वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघ दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालेत. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघाचे कर्णधार आहेत, बंटी इलेवन भरोडी संघाचे कर्णधार आहेत आणि आमचे गोड व्यक्तिमत्व ते देखील आमच्यापर्यंत जोडले गेले. चला करूयात आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल. पापा शेलार अशी कॉलिंग आहे भरोडी संघाची आणि आम्ही शेलारकर पाहायला मिळालाय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या समेत जोडले गेले. जाऊयात आपण एक छोटीशी चर्चा सत्र आपण पाहूयात. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघाच्या कर्णधाराकडे वळूयात. नाणेफेकीचं कौल जिंकलाय. आता दुसऱ्या सत्राची आपण मॅच पाहतो. दुसऱ्या सत्राची मॅच पाहतोय, त्यामुळे मॅच किती षटकांची असेल कळवा. सर्वप्रथमतः 4 षटकांची मॅच असेल. काय म्हणाल, इथपर्यंत पोहोचले, दूरचा प्रवास केलाय, टॉस जिंकलायत आणि काय डिसिजन असणार आहे? आम्ही अगोदर बॅटिंग करू. सर्वप्रथम तर या मैदानावरच्या या खेळपट्टीचा अंदाज घेतला. लेफ्ट हँडेड बॅटरला खूप सारा इथे संधी मिळतात. सो